निवडणूक जिंकायला वाल्मिकांना चालतात त्यांना अडकवलं जाते, लक्ष्मण हाके कडाडले. छत्रपती संभाजीनगर. मी संतोष देशमुख यांच्या हत्येचं समर्थन करत नाही, पण आम्हाला मंत्री होता येत नाही, आमदार खासदार होता येत नाही, त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्याचं राजकारण करू पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकत आहेत, मोर्चे काढत आहेत. हे जाणीवपूर्वक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केलाय. तसेच वाल्मिकांना यांचे सर्व पक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिकांना यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढंच काय तर सुरेश धस यांच्यासोबत फोटो आहेत. अरे तुमचीच माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतो, वाल्मिकांची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ करायला चालतात, निवडणूक जिंकायला सगळ्यांना वाल्मिकांना चालतात. या गोष्टी वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. निवडणुकीत त्यांच्या स्किलचा उपयोग करून घेतला जातो. आता लक्ष करण्यासाठी तुम्हाला फक्त धनंजय मुंडे, वाल्मिक कराड दिसतात. या माणसांना अडकवलं जात आहे. या गोष्टी ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये सीआयडीच्या पथकातील अधिकाऱ्यांना जात बघून बाहेर काढलं जात आहे. मग आम्ही देखील तुमची जात काढून तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना विरोध करायचा का? बीड जिल्ह्यात सीआयडी आणि पोलिसांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आमदार आणि खासदारांकडून होत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं, हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या, जालना जिल्ह्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, धाराशिव जिल्ह्यामधल्या, लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होतं. आम्ही गेली 10-15 दिवस सहन करत होतो. एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या, एखाद्या कार्यालयामध्ये गेलं, आडनावावरनं जात काढली जाते. एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं, आडनावावरनं जात काढली जाते. एक अंजली दमानिया नावाची एक सोशल वर्कर बीडमध्ये आली, बीडमध्ये, आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत. त्या ताईंना माझं सांगणं आहे, अरे गोरगरिबाची पोरं, ऊसतोड मजुराची पोरं, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात. पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले. पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, प्रशासनामधली माणसं असतील, तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात करता. आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो, तुम्हाला खरं तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही, पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती, आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती. अरे गुलाल पडला अंगावर, अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो. पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना, पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली. धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला, बरोबर आहे का? निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला, आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला. त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का? गेल्या दीड वर्ष भराबांधी सुरेश अण्णा धस म्हणतो, गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाची. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.